ज्या प्रकारचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर दिला त्यावरला विश्वास निश्चितपणे उडलेला आहे आणि म्हणून त्याचा परिणाम जर तुम्ही बघितला असेल तर गेल्या 4 महिन्यामध्ये ज्या पोटनिवडणुका देशामध्ये झाल्या त्या सर्व पोटनिवडणुकीमध्ये मग उत्तराखंड मधली निवडणूक असेल त्या ठिकाणी तिन्ही काँग्रेसच्या जागा त्या ठिकाणी निवडून याचं काम झालेलं आहे। आपण बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं जवळपास फार मोठ्या जवळपास 73 ते 74 खासदार निवडून देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने ज्या उत्तर प्रदेशमध्ये केलं त्या ठिकाणी विधानसभेच्या 11 जागेपैकी 8 जागा त्या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या निवडून देण्याचं काम केलेलं आहे। एवढंच नाही तर आपण गुजरातमध्ये पाहिलं असेल की गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेसला यश मिळालं, मध्य प्रदेशमध्ये मिळालं। सांगायचं तात्पर्य असं आहे की या लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाला बाजूला सारण्याचं काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाला मदत करण्याचं काम केलेलं आहे। ही जी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली तीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलंय की आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून फसवण्यात आलेलं आहे। मी आपल्याला सांगेन की खऱ्या अर्थानं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये अनेक अशा प्रकारचे क्रांतिकारी निर्णय घेतले। शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असेल की शेतकऱ्याला इंग्रज काळापासून आम्हाला आमची जमीन जर सरकारला घ्यायची असेल तर शेतकऱ्याला विचारायची गरज नव्हती, त्या ठिकाणी आमची जमीन घेतली जात होती। परंतु आता सरकारनं अशा प्रकारचा जमीन संपादनाचा कायदा केला ज्या संपादनामध्ये शेतकऱ्याची 80% गावाची परवानगी असल्याच्या शिवाय कुठलीही शेतकऱ्याची जमीन आता घेता येणार नाही अशा प्रकारचा कायदा करण्याचं काम मनमोहन सिंगांच्या सरकारनं केलं। एक जर समजा 1 लाख रुपयाची जर किंमत सरकारची असेल तर 5 लाखापर्यंत वाढवून द्यावा अशा प्रकारचा कायदा त्या ठिकाणी केला। परंतु या केलेल्या कायद्याला बदलण्याचं काम या ठिकाणी मोदीचं सरकार